गेली 16-17 वर्ष झाली मुंबई गोवा मार्गाचं काम सुरू आहे आणि या संदर्भात अनेक मंत्र्यांनी, अनेक लोकप्रतिनिधींनी अनेक डेडलाईन दिल्या आणि त्या सगळ्या डेडलाईन फेल्युअर होताना दिसत आहेत. आपण ज्या पुलाखाली उभे आहोत, हाच पूल गेल्या काही 2 वर्षापूर्वी कोसळला आणि या पुलाचं बांधकामसुद्धा रखडलं. अनेक गोष्टी यामध्ये इतक्या चुकीच्या पद्धतीने चालल्यात, त्यामुळे सर्व चाकरमान्यांना, सर्व प्रवाशांना प्रचंड असा हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. आता नुकतंच 1 मेला आम्ही वृक्ष लागवड समितीतर्फे या रस्त्याच्या दुतर्फा जी कोट्यावधी झाडं तोडली गेली या संदर्भात आम्ही आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनानंतर आमची मागणी होती की 31 मेपर्यंत या संपूर्ण इंदापूर ते झाराप या दरम्यान खड्डे मारून व्हावेत आणि अशा पद्धतीचं काम सुरू केलं आहे. परंतु हवी तशी गती आणि प्रगती दिसत नाही आहे. परंतु आमचे सर्व सदस्य, सर्व प्रतिनिधी आणि सर्व पर्यावरणप्रेमी या कामावर लक्ष ठेवून आहेत. आत्ताच आम्ही बहादूर शेख ते कशेडी असा दौरा करणार आहोत, पाहणी दौरा, जेणेकरून हे वृक्ष लागवडीचं काम किती प्रगतीपथावर आहे हे लक्षात येईल. यानंतर हे सगळं जे चाललेलं आहे, हे जे पूर्वी ईगल आणि आणखीन एक कंपनी होती, आता ईगलकडं सगळं हे काम आलेलं आहे. परंतु कामाची प्रगती अत्यंत संत गतीने असल्यामुळे चाकरमान्यांचे आणि प्रवाशांचे प्रचंड हाल होताना दिसत आहेत. याही 31 मे 26 सोडाचो 31 मे 2027 पर्यंत जरी झालं तरी आम्ही सुटकेचा निश्वास सोडू असं मला वाटतंय. जोपर्यंत 100% कामं पूर्ण होत नाहीत, जोपर्यंत ज्या ठिकाणी त्या टेंडरमध्ये जे लिहिलेलं आहे, ज्या अटी शर्ती आहेत त्या 100% पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आम्ही टोल नाके सुरू करून देणार नाही. मुंबई गोवा महामार्ग गेल्या 17 वर्षापासून हा महामार्ग रखडला आहे. आपण पाहिलं त्या ठिकाणी 2015ला भूसंपादन केले गेले आणि त्यानंतर कामाला सुरुवात झाली. ते आज तगायत हे काम पूर्ण आलं नाही. तारीख पे तारीख दिली जात आहे. ह्या ठिकाणी केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी साहेबांनी 31 मे ही डेडलाईन दिली होती. मात्र ते 31 मे आता उलटून गेले. जून महिना सुरू आहे. बघा कशा पद्धतीने काम सुरू आहे. कॅमेऱ्याच्या माध्यमातून दृश्य दाखवत आहे. आजसुद्धा हे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी खड्डे आहेत, अनेक ठिकाणी काम सुरू आहे. मात्र काम काय पूर्ण आलं नाही. आपण बघतोय कॅमेऱ्याच्या माध्यमातून दृश्य बघतोय कशा पद्धतीने हे ठिकाणी काम चालू आहे. उड्डाणपुलाचं काम चालू आहे, रस्त्याचं पण काम चालू आहे. मात्र काम अद्याप पूर्ण आलं नाही. ग्रामस्थांची तीव्र नाराजी आहे. आपल्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते, कोकण अन्य निवास समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकदम आहेत. सर काय सांगाल? गेले 17 वर्ष मुंबई गोवा हायवेचं काम चालू आहे. अनेक अपघात झाले, अनेकांचे जीव गेले. आत्ता परवाच्या दिवशी वालोप्यामध्ये एक अपघात झाला. त्याचं वडील आणि त्याची मुलगी जागेवर खलास झाली. पण हे का होत आहे काय नाही हे एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊनसुद्धा भेट दिली नाही. तर आमचं म्हणणं असं आहे, जनाची नाहीतरी मनाची तरी लाज ठेवा आणि ग्रीन बुकामध्ये नोंद करावी लागेल की मुंबई गोवा हायवेचं काम हे 17 वर्ष चालू आहे, तरी देखील पूर्ण होत नाही. गडकरी साहेबांनी 31 मेची डेडलाईन दिली होती. याच्या आधी बऱ्याच डेडलाईन देऊन झाल्या. हवाई विमानाने त्यांनी पाहणी देखील केली. आता हे होत नाही, रखडले जाते, कॉन्ट्रॅक्टर बदलले जात आहेत, हे येत आहेत. तर आमच्या कोकणातल्या लोकांची क्लिअर कट मागणी आहे. ह्या ठिकाणी हजारो जीव गेलेले आहेत. तर जे ठेकेदार आहेत त्यांच्यावर कारवाई पहिले झाली पाहिजे आणि जे अधिकारी आहेत ते मंत्र्यांना खोटी माहिती देतात. आता मंत्री जे तारखा देतात ते अधिकाऱ्यांनी कागदावर दाखवतात की हे असं एवढं काम बाकी आहे, एवढ्या दिवसात येईल, एवढ्या दिवसात येईल. हे खोटे अधिकारी निलंबित झाले पाहिजे. हे काही चेष्टेचा विषय नाही. अनेक लोक त्या ठिकाणी मेलेले आहेत, अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत. आणि आत्ता जर कामाची परिस्थिती पाहिली तर काम आता कुठं 2-4 माणसं काम करत आहेत. अशीच जर परिस्थिती झाली तर हे काम पूर्ण व्हायला आणखी 2 ते 3 वर्ष पूर्ण जातील. त्याच्या आत ते होऊ शकत नाही.
आता आपण बहादूर शेख नाक्याच्या जवळपास उभा चिपळूणमध्ये, त्याच्या पुढं कळमस्त्यामध्ये गेल्यानंतर रेल्वे ब्रिज आहे. त्या रेल्वे ब्रिजच्या ह्यांचा हायवेचा, मुंबई गोवा हायवेचा अजून एक पूल बांधायचा आहे. म्हणजे इथं 4 पदरी आणि तिथं 1 पदरी. त्या पुलाचं काम अद्याप चाललेलं नाही. ही सगळी चेष्टा चाललेली आहे. तेव्हा गडकरी साहेबाला आमची हात धरून विनंती आहे की तुम्ही याच्यावर जातीने लक्ष द्या आणि लोकांचे जीव कसे वाचतील, प्रवासी या वनवासातनं कसे सुटतील, त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करावेत, अशी आमची कोकणवासियांची मागणी आहे. तुम्ही सत्तेमध्ये आहात, एकंदरीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तुम्ही काम करताय. महायुतीमध्ये असून सुद्धा असा प्रकार घडतो, काय सांगा? आता अधिकारी सांगतायत, कॉन्ट्रॅक्टर सांगतायत हे पुढच्या महिन्यात होईल, चालू होईल. महायुतीमध्ये तुम्ही आहात तरी पण तुम्ही सांगताय, काय सांगाल नेमकं? आता महायुतीमध्ये आम्ही आहोत, आम्ही ते मान्य करतोयच ना. मग हे काम रखडलंय ते सांगतो ना आम्ही, ज्यांच्यामुळे रखडले त्यांच्यावर कारवाई करा म्हणून. आम्ही सरकारमार्फत, महायुतीमार्फत मग ह्याला गडकरी साहेब जबाबदार नाही असं म्हणायचं का? आता गडकरी साहेबाला अधिकाऱ्यांनी माहिती दिल्यानंतर ते काय अधिकारी सांगतात त्याच्यावरनं त्यांनी ठरवलं. अधिकारी सांगतात साहेब या एवढ्या दिवसात काम आम्ही पूर्ण करून देऊ, त्या याच्यात होत नाही. म्हणजे अधिकारी गडकरी साहेबांजवळ खोटं बोलत आहेत. म्हणून आमची मागणी आहे की जे अधिकारी खोटं बोलतात त्यांना घरी पाठवा. गडकरी साहेबांनी हवाई पाहणी केली, रस्त्याने अजून अद्याप आलेले नाहीत, काय सांगाल? रस्त्याने आलेलं नाही, मग त्यांनी डिक्लेअर केलं आहे गडकरी साहेबांनी की मला मुंबई गोवा हायवेचा विषय काढल्यानंतर मला चक्कर येते. ते तरी काय करतील, ते पण माणूसच आहेत ना. म्हणून आम्ही सांगतोय कायद्याच्या प्रोसिजरप्रमाणे ते. तुम्ही गडकरींची बाजू घेताय, मुंबई गोवा महामार्गावर त्यांना चक्कर तुम्ही असं म्हणता, अशी बाजू तुम्ही काय घेताय? बाजू नाही, त्यांनी डिक्लेअर केलं आहे मुंबई गोवा हायवेच्या बंधनाने. हायवे जरी पुरा झाला तरी मी उद्घाटनाला येणार नाही, कारण आल्यावर लोक विचारतील एवढे दिवस कुठं होते तुम्ही. फक्त त्यांची बाजू घेतो अशातला भाग नाही. आम्ही जनतेची बाजू घेतो, आम्ही लोकांची बाजू घेतो. किती कुटुंब उद्ध्वस्त झाली, किती माणसं मेली, किती बेघर झाले लोक. आणि कोकणातल्या लोकांनी त्याग केला, दुकानं दिली, घरं दिली, कुठली आणीबाजी केली नाही, काय नाही, त्यांचे धंदे बंद पडले, सगळं झालं. आणि होत नाही. बाकीच्या इकडचे हायवे आणि सगळं पूर्ण होत आहेत. हा कराडचा तो मार्ग पूर्ण झाला, पूल पूर्ण झाला, परवा त्याची पाहणी झाली. मग इथं कोकणामध्येच का दुखतंय? हे कोकणातलं आहे म्हणून जाणून बुजून होते की काय? स्थानिक आमदार कमी पडतात? नाही, कोणी कमी पडत नाही. आमदार, स्थानिक आमदार आहेत, शेखर सर आहेत, भास्कर शेठ आहेत, पालकमंत्री आहेत, मी आहे, स्वतः आम्ही सगळे पाठपुरावे करतोय, त्यांचा दपाटा काढतोय. पण ते काय होतंय, ते कॉन्ट्रॅक्टर बदलत आहेत, अधिकारी त्या ठिकाणी खोटी माहिती देतात. त्याला आमचा पण इलाज हरला आहे आता. एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी आमचा इलाज हरलेला आहे, हे गिनीज बुकात रेकॉर्ड होईल असं प्रकार घडलेला आहे. म्हणजे गिनीज प्रकार नोंद होईल असा हा प्रकार घडला आहे. आणि एकंदरीत आता गडकरी साहेब म्हणतात की मी इकडे मुंबई गोवा महामार्गाचा विषय काढला की मला चक्कर येते, मी उद्घाटनाला पण येणार नाही, असं मत या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांनी कोकरे अन्न निवास समिती अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी व्यक्त केले. बघा कशा पद्धतीची अवस्था आहे, पुन्हा एकदा दाखवते कॅमेऱ्याच्या माध्यमातून दृश्य. बघा या ठिकाणी उड्डाणपुलाचं काम चालू आहे. उड्डाणपुलाचं काम जवळजवळ 3 ते 4 वर्ष होतं. एकदा उड्डाणपूल हा कोसळला सुद्धा होता आणि सुदैवाने आमदार शेखर निकम या ठिकाणी वाचले सुद्धा होते. आणि आपण जर पाहिले या ठिकाणी कशा पद्धतीने उड्डाणपुलाचं काम चालू आहे, मुंबई गोवा महामार्ग असो, संगमेश्वरच्या ठिकाणी अनेक ठिकाणी पाहिलं तर अनेक ठिकाणी आज सुद्धा काम सुरू आहे. धुळीचं प्रमाण आहे. आता पावसाळा सुरू झाला आहे, पावसाळ्यानंतर बऱ्याच अडचणी येणार आहेत, अपघात होत आहेत. ह्या सगळ्या जबाबदार कोण, असा प्रश्न या ठिकाणी मावतोय. कॅमेरामॅन सायशिक्षक निसा शेख नवराष्ट्र चिपळूण.